मीराबाईचं तिच्या वागणुकीला जर आळा घातला नाही तर उदयपूरच्या आबरूला काळोखी लागेल हे जाणू नका. मला काळजी आहे की उदयपूरच्या राजघराण्याच्या आबरूत खरंच हो त्या मीरेनं आमच्या आबरूची झिंडवणे चालवले. उदयपूरच्या राज्याची महाराणी टाळकुटी बनून स्वतः ती पदवी विसरून वागू लागली तर इतर राजघराण्यातली मंडळी आमची चेष्टा केल्याशिवाय का राहणार आहे. मासाहेब राणी सरकारांचं बाळ वय आहे त्यांच्या वागणुकीकडे आपण ममतेने डोळे झाड केली पाहिजे. विद्यासंकल्पना मी नेहमी हे सांगत असतो. देवीने संत म्हणून मिरवणाऱ्या गोसाड्यांचं बंड माजल्यापासून स्वामीजी फारच चिडले आहेत. हा विद्याशंकर मीरादेवर संताप तो उगीच नाही. संसारावरांची शहाणपणावर राग फासून बसलेल्या देशकल टाळकुट्याच्या नादी माणसाला लावते ती भक्ती म्हणजे निव्वळ भूल आहे. भक्ती हा अज्ञानाचा मार्ग असल्या कारणानं भक्तीचं मूळ म्हणजे अखिल ज्ञान मार्गाचा नायनाट असंच मी समजतो. भजनासाठी सगळ्या स्वारीनं राणीसाहेब नगरातल्या वाटेलच्या जोरात जातात. दिवसा उजेडी रात्री अपरात्री लहर लागेल तेव्हा जातात. मासाहेब देवीच्या असल्या बेसावध वर्तनाची हाती समजली तुमची भीती रास्त आहे. देवींच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन यवनाने आपला कावा साधला आणि स्वतंत्र उदयपूरची राणी जर उद्या मोगलांच्या गणांखान्यात गेली देव करू आणि तसं न हो. देवावर हवाला ठेवून स्वस्थ बसणं हा ज्ञानमार्ग नव्हे. देवावर हवाला म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा. माझी मसलत जर मासाहेबांना ऐकायची असेल
तर आज वसंत पूजेच्या निमित्तानं या प्रकाराचा बंदोबस्त केला पाहिजे. मी काल सुचवलेला उपाय कडक आहे हे मला देखील कबूल आहे, पण तसला उपाय केल्याखेरीज परिस्थितीला पायबंद घालणं दिवसेदिवस अशक्य होणार आहे. स्वामीजी, मिरेला मी आज राणा कुंभाची पूजा करायला लावणार आहे आणि तिनं तसं करण्याचं नाकारलं तर तिला माहेरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. स्वामीजी, प्रहरादीड प्रहरातच मिरेच्या ईश्वर भक्तीच्या खुराचा सोक्ष मोक्ष झालेला आपल्याला ऐकायला येईल. गुरुजी, आपण मासाहेबांना आशीर्वाद द्या, म्हणजे आजच्या उद्योगात त्यांना यश येईल. महासाहेबांनी आज जे सत्कार्य आरंभलं आहे त्या कार्याला माझ्या स्वरूपात प्रत्यक्ष विद्यादेवी त्यांना आशीर्वाद देते आहे. तिरीची वागणूक आमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेला कमीपण आणणारी आहे. राजघराण्याच्या प्रतिष्ठेसाठी मी जर मिरेला माहेरी परत पाठवलं तर लोकदृष्ट्या गैर दिसेल का? ही भीती कुलगुरूंच्या आशीर्वादानं पार नाहीशी झाली आहे. प्रत्यक्ष आधी मातेचा अवतार आहे. गोपाल कृष्णा, देवीना उदंड आयुष्य दे. पवित्र गंगा प्रवाहात कचईनं स्नान केल्याचा आनंद इथं उदयपुरातील घ्यायचा असेल तर माईंचं भजन ऐका. संसाराचा लोभ करून उदयपूरच्या स्वातंत्र्यासाठी अकबर पाशाशी लढायला हे भजन आम्हा रजपुतांची म्हणा खात्रीनं खंबीर बनली.
वस्तु अमोलिक जिज मेरे सतगुरु वस्तु कृपा करी आगे बाजो 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 राम या भजनाविरुद्ध गुरुजी शिरात आणतात आरसी काय खेळला गुलाब राजे लोकांजवळ वागायचं म्हणजे सर्वांची मन सांभाळावं लागतात होय की नाही समजलं चला मामी तुम्ही मला माझ्या आई इतक्या पूज्य आहे मी काही परमेश्वराचा वैरी नाही परंतु परमेश्वराच्या भक्तीला देखील मर्यादेत ठेवणं यालाच मी जीवित म्हणतो भक्तीच्या नावाखाली तुमची मुलगी महाराजीपराची आपल्या पत्नीपराची जबाबदारी विसरली आहे संत महंतांच्या सहवासात ती स्वतःची प्रतिष्ठा विसरली आहे
आपल्याला जर असं वाटतं तर आपणच नको का तिची समजूत घालायला. माझी मीरा खरोखरच समंजस आहे हो. आपणच तिची समजूत घातली. माझ्याकडे तिचं पूर्ण दुर्लक्ष आहे. मी तिचा नवरा आहे, पण माझी तिच्यावर अल्पमात्रही सत्ता उरलेली नाही. मामी, या पराक्रमी कुंभाची बायकोच जर त्याचा असा उपमर्द करू लागली. नाही हो, ही मात्र तुमची चुकीची समजूत आहे. मीरेसारखी आज्ञाधारक आणि विनयशील मुलगी पाहू जाता सापडायची नाही. राणाजी, अमृत सिद्धीच्या पुण्ययोगावर मीरेचा जन्म झाला आहे. तिच्या जीवनामुळं तुमची आमची नावं चिरंजीव होती. आमची नावं चिरंजीव झाली नाही तरी चालती. मैनावतीबाई, मीरेच्या वर्तनावर निष्कारण वाद घालीत बसायचं काही कारण नाही. तुम्हाला एकच गोष्ट बजावून सांगते की तुमची लाडकी मीरा जर आज वसंतोत्सवात सामील झाली नाही तर आल्या पावली तुम्ही तिलाही घेऊन चला. असल्या सुनेची काळजी आम्ही तरी किती व्हायची. सासूबाई, मीरेची काळजी वाहून तुम्ही कशाला अगदी दुःखी कष्टी होता. माझ्या सुखदुःखाची, बऱ्या वाईटाची सर्व परीने काळजीवाला माझा श्रीकृष्ण समर्थ आहे. या माझा आईचा आशीर्वाद असल्यावर माझं कधीही अकल्याण होणार नाही. सासूबाई, तुम्ही देखील माझ्याप्रमाणे जर श्रीकृष्णाची भक्ती केली तर तुम्हाला देखील कसलीच काळजी उरणार नाही. खरं नाही आई? हे पहा, आम्हाला सुपारीश करायला लागली. कानामागून आली आणि तिखट झाली. ती नेहमीचीच रीत आहे. त्यातून तुम्ही इथं आल्यापासून ही अधिकच निर्धास्त झाली आहे. आईची भेट झाली म्हणजे कोण निर्धास्त होणार नाही. आईच्या सहवासाचं भाग्य म्हणजे सर्व दुःखाचा नाश. मीरा, तुझी आई तेवढी तुझ्या हिताची काळजी वाहणारी आणि आम्ही सारी तुझा दावा साचायला बसलोत नाही. मामे, स्वतःच्या बायकोच्या बाबतीत मला अधिक वाद घालायचा नाही. योग्य काळी जर मीरा माझ्या मंदिरात आली नाही तर आजच तिचा आमचा कायमचा संबंध संपून तिची माहेरी रवानगी करण्यात येईल. आई, वसंत पूजा म्हणजे काय ग? बाळ, वसंत पूजा हा तुझ्या सासरच्या घराण्यातला एक कुलाचार आहे. वसंत पूजा करून पती पत्नीला परस्पर सहवासात आणि विलासात काल घालवावा असा उदयपूरचा रीतिरिवाज आहे. बाळ, आजची रात्र तू पतीच्या इच्छेप्रमाणे वाग, म्हणजे उदयपूरच्या महाराज्ञी पदाला तू लायक आहे असं होईल. आई, वसंत ऋतूच्या विलासात निमग्न होऊन चांगली राणी ठरण्यापेक्षा त्या विलासाकडे दुर्लक्ष करून साध्वी ठरणं हेच मला अधिक योग्य वाटतं. आई, माझ्या श्रीकृष्णापासून तुम्ही मला दूर का बरं लोटा? बाळ, गोपाल कृष्णाच्या भक्तीसाठी संसारातली बाकीची कृत्य सोडली पाहिजेत असं थोडंच आहे. हो हो हो. राज्ञी पदाची सर्व कृत्य करून ही द्रौपदी माईला श्रीकृष्णाच्या प्रेमाचा लाभ नाही का झाला? हो हो झाला सर. माझं सांगणं ऐकणार ना तू? आई, हे काय बरं विचारते? आई, तुझी आज्ञा ती श्रीकृष्णाची आज्ञा. तुझ्या आज्ञेप्रमाणे मी तिकडच्या मंदिरात जाईल आणि प्रभू गोपाळ कृष्ण जशी मला बुद्धी देईल त्याचप्रमाणे मी वर्तन करेन. मग तर झालं ना. बाळ, तुझ्यासारखी मुलगी मला देवानं दिली हे माझं 7 जन्मीचं भाग्य आहे. आजच्या वसंत पूजेत तुला श्रीकृष्ण पूजेचा लाभ होईल हा माझा तुला आशीर्वाद आहे. बरं, येते मी. ये. आईच्या आशीर्वादाप्रमाणे आज मला वसंत पूजेतही श्रीकृष्ण पूजेचा लाभ होईल. माझे मन, माझे मन, माझे मन गोविंद बिनो मोदघात. माझे मन, माझे मन गोविंद बिनो मोदघात. माझे मन गोविंद बिनो मोदघात. माझे मन गोविंद बिनो मोद. माझे मन गोविंद बिनो मोदघात. माझे मन गोविंद बिनो मोद. कोणी कहे सस्ता, कोणी कहे महंगा, कोणी कहे सस्ता,
कोणी कहे तसा कोणी कहे महंगा कोणी कहे महंगा कोणी कहे अनमोल कोणी कहे अनमोल मारी मनी गोविंद दिनो मोर मारी मनी मारी मनी मारी मनी मारी मनी गोविंद दिनो मोर मारी मनी गोविंद दिनो मोर वृंदावन की कुंज गरी नमो वृंदावन की वृंदावन की वृंदावन के वृंदावन की कुंज गरी नमो वृंदावन की कुंज गरी नमो निजोख बजा के ढोल निजोख बजा के ढोल निराकहे प्रभु गिरिधर नागर निराकहे प्रभु निराकहे प्रभु निराकहे प्रभु गिरिधर नागर पुरब जन्म के बोल मारी मैंने मारी मैंने मारी मैंने मारी मैंने मारी मैंने मारी मैंने गोविंद दिनो मोर 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 मारी मैंने मारी मैंने मारी मैंने पैसा आणि प्रतिष्ठा मिळवायला काय पाहिजे ते करा. एक मार्गी राहून हल्लीच्या जगात जमत नाही. अहो हल्लीच्या जगात का केव्हाही जमलं नाही. एक मार्गीपणाचा आणि एक पत्नी व्रताचा तेंभा रामचंद्रानं मिळवला तर त्याच्या नशिबी जन्मभर वनवास आला. तोच नित्य नवा मार्गाकडे दृष्टी ठेवणाऱ्या श्रीकृष्णाने ठिकठिकाणी गोकुळ वसवली, सोन्याची द्वारका उभारली. मीरा देवी श्रीकृष्णाची इतकी भक्ती करतात, 8व्या अवताराचं रहस्य त्याला उमगलंच नाही. ते रहस्य मला समजलंय. हो, दिल्लीहून शार्दूल सिंहाचं आजच पत्र आलं आहे. अकबर बादशाच्या मनातून मीरा देवीना एकांतात भेटायचं आहे आणि त्या कामी मी जर सहाय्य केलं तर बादशाह मला एखादी सुभेदारी बहाल करेल असं लिहिलंय. पण हा योग जमून कसा यावा? काही सुचत नाही. हे गुलाब, गुलाब, तू मीरा देवीची आवडती सखी. तुझी मीरा देवी इतके दिवस देवदेव करून नाचल्या,
आणि आज वसंत पूजेला तयार झाल्या ना. अगं मी तुला सांगितलंच होतं की यौवनाचा पहिला तडाखा बसता देवाचा नाच नाहीसा होतो म्हणून. मीरा देवी प्रमाणे वागायचा तू विडा उचललास ना. मीरा देवी आज वसंत पूजा करणार आहेत. तेव्हा गुलाब तू सुद्धा तू काय म्हणून बोलता झालं. वसंत पूजा कुमारिकांना करता येत नाही. मीरा देवींचं लग्न झालं आहे म्हणून त्यांना वसंत पूजेचा अधिकार आहे. माझं कुठे झालं लग्न. मी कशी करणार वसंत पूजा. म्हणूनच मी तुला सांगत होतो की कटकन माझ्याशी लग्न करून टाक म्हणून. तुम्ही तरुण बायका या राजवाड्यात तिकडे तिकडे हिंडू लागल्या म्हणजे आम्हा पुरुषांची काय दशा होती याची तुला कल्पना तरी आहे का. गुलाब लग्न अगोदर तुला वसंत पूजा करायची नसेल तर आज रात्र पडण्यापूर्वी माझ्या बरोबर गांधर्व विवाह लावून टाक म्हणजे झालं काय. या गोष्टीला तरी तुझा रुकार मिळेल की नाही. तसा देखील रुकार मी देणार नाही. मीरा देवींच्या अर्ध्या वचनात वागणारी मी त्यांची आवडती दासी आहे. त्यांच्या आज्ञेशिवाय मी काही देखील करायची नाही. याच कारणाकरता मीरा देवीवर माझा राग आहे. तुम्ही तरुण बायका मीरा देवीच्या उपदेशाप्रमाणे त्या देवाच्या दगडी मूर्तीला हृदयाशी कवटाळून धरता असं पाहिलं म्हणजे मनुष्य देह धारण करण्याऐवजी आपण फत्तर झालो असतो तर फार बरं झालं असतं असा मला वाटायला लागतं. गुलाब तुला मीरा देवीची परवानगी पाहिजे इतकंच ना. मीरा देवी तुला खात्रीनं परवानगी देते कारण मीरा देवी आज स्वतः संसारी होणार आहेत. इतके आखिर होऊ नका. देवींची आणि राणाजींची आज प्रथमच एकांतात गाठ पडणार आहे. देवींच्या सदुपदेशामुळे कदाचित राणाजीच भक्ती मार्गाकडे वळतील. मी जाते आता वसंत पूजेसाठी राणाजींच्या शृंगार मंदिरात. देवी इतक्याच जायला नक्कीच. त्यांच्या शृंगाराची मला तयारी करायची. दुसऱ्याच्या शृंगाराची तयारी करीत बसला.
गोपाल राधे श्याम गोविंद गोपाल राधे श्याम. का नाच का बंद केला? महाराज, देवींच्या भजनामुळे माझी पावलं जिथल्या तिथं थबकली. माझ्या मनाला आल्हाद देणार तुझं नृत्य बंद करण्याची अशी कोणती जादू देवीच्या भजनात भरली आहे? गरीब परवर कोणती जादू ते काही सांगता येत नाही. जा, तुम्हा सर्वांना रजा दिली आहे. गोपाल कृष्णा, तुझ्या नुसत्या मंगलनामाच्या उच्चारानं या महालातला उच्छृंखलपणा पार नाहीसा झाला. हा हा हा, आता कसं निर्मळ वाटू लागलं. मीरा, आज काही ना काहीतरी निमित्त काढून तू येणार नाही असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. वसंत विलासाला उचित अशा वस्त्रालंकारामुळं तुझं सौंदर्य जास्तच खुलून दिसत आहे आणि त्याचा मनोहरपणा वाढवण्याकरताच की काय तू देखील आज पराकाष्ठीची आनंदी वृत्ती धारण केली आहे. नको, अशी लाजू नकोस. बरे झालं. बाकी बायकांची तारीफ करायला पुरुषाला काही शिकवावं लागत नाही. अगदी खरं. आज ज्यावेळी तू माझ्या महालात पाऊल टाकलंस त्यावेळी माझ्या विलासात समरस होणारी पत्नी अखेर मला लाभली असंच मी समजतो. मीरा, आजच्या या मंगल समय मी तुला सांगतो, विनंती करतो. विनंती कसली? की श्रीकृष्ण भक्तीचा हा भलता नाद सोडून आजच्या समयाला योग्य असंच आचरण कर. माझ्या विलासात तू सहचारणी झालीस तर हा कुंभ आमरण तुझा बंदिवान होऊन जाईल. गांजी शिवाया दीन जनाया जीवन मम तव छाया छाया जीवन मम तव छाया छाया जीवन मम तव छाया. गांजी शिवाया दीन जनाया जीवन मम तव छाया छाया जीवन मम तव छाया जीवन मम तव छाया जीवन मम तव छाया. नयन तरंगी जीव तरंगे नयन तरंगी नयन तरंगी जीव तरंगे डोलत नाचत ही काया जीवन मम तव छाया छाया जीवन मम तव जीवन मम तव जीवन मम तव छाया छाया जीवन मम तव छाया. अधर सुधाची अमृत भासे अधर सुधा अधर सुधाची अधर सुधाची अधर सुधाची अमृत भासे अधर सुधा अधर सुधाची अधर सुधाची अधर सुधाची अमृत भासे अधर सुधाची अमृत भासे प्रेम पिपासा शमुवाया जीवन मम तव छाया जीवन मम तव छाया छाया जीवन मम तव छाया जीवन मम तव छाया. गांजी शिवाया गांजी शिवाया गांजी शिवाया दीन जनाया जीवन मम तव छाया छाया जीवन मम तव छाया जीवन मम तव छाया. पण महाराज, माझी श्रीकृष्ण भक्ती आपल्याला का बरं सुचत नाही? पण तुझ्या श्रीकृष्ण भक्तीमुळं
माझ्या सुखविलासात खंड पडू लागला. श्रीकृष्ण भक्तीमुळे माझ्या संसार सुखाची ठेव जर कुणी माझ्यापासून हिरावून नेऊ लागलं तर ते मला कसं आवडेल. पण नाथ, आपला संसार सुखाची ठेव कोण हिरावून नेत? तुझ्या भोवती गोळा होणारा भक्तगणांचा घोळका माझ्या सुखाची ठेव माझ्यापासून हिरावून नेतो. मीरा, ज्यांची नावं सुद्धा आम्हाला माहित नसतात अशा साधू संन्याशांना तू आपलं दर्शन देतेस, हे रात्रीपणाच्या इब्रतीला कमीपणा आणणारं वर्तन आहे. मीरा, आज तुझ्याकडून मी एक वचन मागतो आणि ते वचन तुम्हाला दिलं पाहिजे. मीरा, आजच्या रात्रीनंतर तू पुन्हा कुणाही साधूचं दर्शन घेणार नाही आणि आपलं दर्शन त्यांना देणार नाही असं वचन तुम्हाला दिलं पाहिजे. तर आपण सुवर्ण मंचकावर जाऊन बसू आणि तिथं बसल्यावर तू मला वचन दे. तर सध्याच्या शृंगार समयीच्या पूर्णचंद्राला आपल्या वैराग्यपूर्ण वाणीला ग्रहण लावणारा कोण हा गोसावडा? हाच, अगदी हा शब्द बरेच दिवस माझ्या कानावरून गेलेला आहे. हा शब्द तर माझ्या ओळखीचा आहे. कुणाचा बरं हा शब्द असावा? नाथ, हा महात्मा कोण आहे हे आता इतक्यात मी पाहून येते. ती मी आले. कुंभा, तुझा शृंगार या गोसावड्यांच्या कमंडलूत पार बुडून गेला. तिला वेळ तर लागलं नाही ना? माझा प्रेमपूर्ण उपदेश किंवा क्रोधपूर्ण आज्ञा यापैकी कशाचा उपयोग होईल दिसत नाही. आई म्हणते तेच खरं. मीरा सर्वस्वी अमर्याद झाली आहे. हिच्या मनात तेच स्वीकरण आहे. महाराज, माझ्या बाबांच्या राज्यात निवास करणारे हे श्रेष्ठ शत्रुष रैदास आहेत. अशा थोर विभूतींचे पाय आज आपल्या महालाला लागले. आज खरा स्थळाचा दिवस समजला पाहिजे. स्वामीजी, आज नसतं व्हायचं होतं. या सुवर्ण मंचकावर या रैदासाची स्थापना कोणती हरकत आहे? महाराज, नाना विलासासाठी सजवलेल्या या सुवर्ण मंचकावर साक्षात वैराग्य अधिष्ठान पावलं. त्यापेक्षा श्रीकृष्णाकडून अधिक मागलं ते काय मागायचं? साधू संन्यासांचा सहवास कायमचा सोडून देण्याचं वचन मी एका हाताने मागत असता दुसऱ्या हाताने तू या बैराग्याला शृंगार माला घेऊन आली. मीरा, तू मला देवाचाही द्वेष करायला लावणार तरी. महाराज, या श्रेष्ठांची पूजा अर्चा करा म्हणजे देवाचा द्वेष करायची पापी वासना आपल्या मनाला ठिकाणी शिवणार नाही. महाराज, त्यांची पूजा नको का करायला? हा मात्र मर्यादेचा अखेरचा अतिक्रम झाला. बेटा, क्रोध आणि अहंकार हे मनुष्य मात्राचे शत्रू आहेत. असा क्रोधी होऊ नको. मीराबाईनं माझी पूजा करणं तुला अनुचित वाटत असेल तर आपण सर्व मिळून या पूजा साहित्यानं श्रीकृष्णाची पूजा करू. मग त्यात तर काही कमीपणा नाही ना? श्रीकृष्ण वगैरे मी काही एक जाणीत नाही. पती या नात्यानं माझ्या अधिकाराची पायमल्ली मी देवाच्या देवालाही करू देणार नाही. बेटा, असं वाईट वाटून घेऊ नको. मीरा, भक्तिभावानं तू केलेली पूजा श्रीकृष्ण प्रभूच्या चरणी केव्हा रुजू झाली आहे. मीरा, तुझ्या भजनाच्या सुरामुळं हे शृंगार मंदिर पवित्र होईल. स्वामीजी, विषयी विलासातून मला सोडवण्या करतात परमेश्वराला आपल्याला इथं पाठव. अशा वेळी त्याचंच भजन करणं हेच योग्य होईल. तुम बेजोर घर जाने, तुम बेजोर घर जाने, उठ बजे
बजे बेजोर खद जागे तुम बेजोर खद जागे 8 बजे बेजोर खद जागे तुम बेजोर खद जागे शबरी के पैर सुदाम जी के चावर शबरी के पैर शबरी के पैर सुदाम जी के चावर रुचि रुचि भोग लगाए रुचि रुचि भोग लगाए रुचि रुचि भोग लगाए तुम बेजोर खद जागे 8 बजे 8 बजे 8 बजे बेजोर खद जागे बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर कौन काम के आघात आघात बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर बड़े बड़े मंदिर बड़े बड़े मंदिर कौन काम के भाव अंदर नहीं पावे भाव अंदर नहीं पावे सूरदास प्रभु तुम्हारे दर्शन को सूरदास प्रभु तुम्हारे दर्शन को काहे को पैर लगाए काहे को पैर लगाए काहे को पैर लगाए तुम बेजोर खद जागे 8 बजे 8 बजे 8 बजे बेजोर खद जागे तुम बेजोर खद जागे 8 बजे बेजोर खद जागे बेजोर खद जागे शबरी के पैर सुदाम जी के चावर शबरी के पैर सुदाम जी के आघात आघात शबरी के पैर सुदाम जी के चावर शबरी के पैर सुदाम जी के चावर सुदाम जी के चावर सुदाम जी के चावर रुचि रुचि भोग लगाए रुचि रुचि भोग लगाए रुचि रुचि भोग लगाए तुम बेजोर खद जागे बेजोर खद जागे 8 बजे बेजोर खद जागे बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर आघात 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 बड़े बड़े मंदिर बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर कौन काम के भाव अंदर नहीं पावे भाव अंदर नहीं पावे भाव अंदर नहीं पावे सूरदास प्रभु तुम्हारे दर्शन को सूरदास प्रभु तुम्हारे दर्शन को काहे को पैर लगाए काहे को पैर लगाए काहे को पैर लगाए तुम बेजोर खद जागे तुम बेजोर खद जागे 8 बजे 8 बजे 8 बजे बेजोर खद जागे 8 बजे बेजोर खद जागे 8 बजे लोक काय बोलतात त्याची माहिती मी खविंदांना सांगितलीच आहे. गरीब पर्वत रैदाशी मीरा देवींच्या महालात पाहुणचार घेऊ लागल्यापासून लोकांनी तर काय वाटेल ते बोलायला सुरुवात केली. बर
आणि त्याचं पहा, देवीच्या महालात कोण कोण जातं, तिथं काय काय चालतं याची इत्थंभूत माहिती आम्हाला समजली पाहिजे. जा जशी आधी. परमेश्वरा, सर्व सुखाची साधनं माझ्या भोवती मांडून ठेवून त्यांचा उपभोग मात्र मी घेऊ नये अशी योजना तू काय म्हणून केली आहेस? कटू योजना विधीची, कटू योजना विधीची, कटू योजना विधीची, कटू योजना विधीची, आदि साबु कैसा मत बलना, कटु योजना विधि, कटु योजना विधि, आदि साबु कैसा मत बलना, कटु योजना विधि, कटु योजना विधि, कटु योजना, कटु योजना, कटु योजना विधि, कटु योजना, सती समकांता जरी संसारी, सती समकांता रति समकांता जरी संसारी, रति समकांता जरी संसारी, रति समकांता जरी संसारी, रति समकांता जरी संसारी, रति समकांता, रति समकांता, रति समकांता जरी संसारी, रति समकांता, रति समकांता जरी संसारी, रति सुख नारी ही सदुष्ट घटना, कटु योजना विधि, कटु योजना विधि, कटु योजना विधि, आदि साबु कैसा मत बलना, कटु योजना विधि, कटु योजना विधि, कटु योजना, कटु योजना विधि, कटु योजना, कटु योजना विधि, कटु योजना. सर्व नागरिक हो ऐका, उदयपूरच्या राजवाड्याच्या 7-4 मैल अंतरावर जो कोणी साधू, संन्यासी, गोसावी, संत महंत कोणी येईल त्याला तत्काळ पकडून तुरुंगात टाकण्यात येईल. राणा, राजाच्या आज्ञांचा भंग जर राजवाड्यात होऊ लागला तर त्या प्रजेनं का म्हणून पाळाव्यात? प्रत्यक्ष माझ्या राजवाड्यात माझा आज्ञाभंग? होय, आपला आज्ञाभंग. राणाजींच्या दौंडीची घोषणा उदयपुरात मुक्त कंठाने होत असता तो थेरडा रैदास मोठ्या चोऱ्यानं देवदर्शनाला निघाला होता. राणाजींच्या आज्ञेचा आपण उघड उघड धिक्कार करतो असंच तो त्यावेळी सर्व जगाला सुचत होता. हा आमचाच दोष आहे. जिथं तिथं आम्ही मान वाकवू लागलो तर उभी दुनिया आमच्या डोक्यावर बसल्याशिवाय कशी राहील? राणा, या रैदासानं गेल्या 2-3 दिवसात आम्हा शास्त्री पंडिताविरुद्धची प्रवचन केली. त्याचं नुसतं स्मरण झालं की या वृद्धाचं डोकं भणभणू लागतं. राणाजींचा जय जयकार असो. महेश्वरांच्या देवळात रैदासानं सर्व लोकांसमक्ष सांगितलं, वेदाध्ययन आणखी शास्त्रवचन
यांचा टेंभा मिळवणारे विद्वान हे हिंदू धर्माचे खरे वैरी आहेत. भूतदया आणि पतितांचा उद्धार हाच सर्व धर्मांचा धर्म असून प्रत्यक्ष महाराणी मीरादेवी सुद्धा त्याच धर्माला लागतात असंही त्यानं सांगितलं. आणखी आमचा अपमान करायचे काय शिल्लक उरलं आहे? राणा, या रैदासामुळे तुझ्या लौकिकाला काळीमा फासला जातो आहे. तुझी स्त्री तुझी सत्ता जुगारून द्यायला सिद्ध झाली आहे आणि विश्वाची आदी माताजी विद्यादेवी तिचा या उदयपुरात उघड उघड अपमान होऊ लागला आहे. असली अप्रतिष्ठा सुरू झालेली उघड्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा राणा, तू आपल्या राजदंडाचा संन्यास करून मोकळा का होत नाहीस हेच मला समजत नाही. राजदंडाचा संन्यास? राजदंडाचा संन्यास जे निर्बल असतील त्याने करावा. या क्षणी रैदासाला हद्दपार करण्याची मी माझ्या सेवकांना आज्ञा करतो. आपल्या सेवक जनांना तू ही आज्ञा करू नकोस. फुडासाठी तळमणारा हा विद्वानच तुझ्या आज्ञेची अंमलबजावणी कशी करतो ते पाहायला सिद्ध हो. ज्या विद्यादेवीची निर्वत्सना रैदासाला मुक्तकंठानं चालवली होती त्या विद्यादेवीच्या सेवकांनाच रैदासाची अवश्य ती संभावना करणं हे त्या प्रसंगी शोभून दिसेल. निघ इथून. मीरादेवींच्या महालात अद्याप शूद्राचा शिरकाव झालेला नाही. शूद्र तो शूद्र आणि महाराणीच्या महालात शिरायचे हौस. मी शूद्र असलो तरी तीर्थयात्रा करून आलो आहे. मी द्वारकेला गेलो होतो. तुम्ही गेला होतात का कधी द्वारकेला? द्वारकेला? द्वारका नावाची एक बाई आहे, तिच्याकडे मात्र मी जात असतो. रात्री नित्य नेमानं मी मद्याचं सेवन करतो, तेच माझं तीर्थ. मद्याचं सेवन करून द्वारकेच्या घरापर्यंत यात्रा करीत असतो. तुम्ही मीरादेवींच्या राज्यातले ना? तुमच्या तोंडी असले पापी विचार शोभत नाहीत ठाकूरजी. मी देवींच्या राज्यातला नाही, राणाजींच्या राज्यातला आहे. आणि राणाजींच्या राज्यातून साधू संन्याशांना हद्दपार केला आहे. आता एक गोसवडा बसलाय, तो गेला की उदयपुरात एकही कफनीवाला तुला दिसणार नाही. राणाजींची आज्ञा तुला माहित नाहीशी दिसते. ती कशी माहित नसेल? नगर रक्षकांचा डोळा चुकून मी इथपर्यंत आलो. इथं उभा आहे तेव्हा आलासे उघडच आहे. पण तू जाणार कसा? द्वारकेहून निघते वेळी मीरादेवीला हा तीर्थप्रसाद नेऊन दे असा मला साक्षात्कार झाला. देवीला हा तीर्थप्रसाद दिला आणि नंतर नगररक्षकांनी जरी मला सुळावर चढवलं तरी मला त्याची पर्वा नाही. तीर्थयात्रा आणि प्रसाद मी काही ओळखत नाही. चाल उचल पाय, नाहीतर या दंडुक्याचा प्रसाद मिळेल आणि स्वर्गाची तीर्थयात्रा करावी लागेल. ती मात्र शेवटचीच बरं का. चल एक सखे. स्वामीजी देवाचं दर्शन घ्यायला निघाले त्यावेळेला त्यांच्या सेवेला 4 घोड्याचा रथ दिला होतास ना? मी सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था ठेवली होतीस ना? अगदी आपल्या आज्ञेप्रमाणे व्यवस्था केली होती. परंतु स्वामी महाराजांनी रथात बसायचं नाकारलं आणि ते पायीच निघाले. त्यावेळी असंख्य जनसमुदाय त्यांच्या भोवती गोळा झाला आणि लोकांना दर्शन देता देता स्वामी महाराजांना देवांचं दर्शन दुर्लभ झालं. स्वामीजी आज मार्गस्थ होणार म्हणून मला बेचैन झाल्यासारखं झालं. द्वारकेला जावं आणि प्रभू गोपाल कृष्णाच्या मूर्तीचं दर्शन घ्यावं असं मला कितीतरी वाटत आहे. साहेब, जशी वासना तशी फळ मिळत असतात. आज जरी नाही तरी केव्हा तरी द्वारकेला जायची संधी तुम्हाला मिळेल आणि श्रीकृष्णाचं तुमच्यावर प्रेमच असलं तर द्वारकेचा प्रसाद इथं तुम्हाला उदयपुरातही पोचता होईल. बरं, मी जाते आता. स्वामीजी आले का पाहून ये. स्वामीजी बरोबर मला द्वारकेला जाता आलं असतं तर सोन्याने पिवळं झालं असतं. माझ्या सदा
बेटा कल्याण, मीराबाई, परमेश्वर कृपेनं आमचा उदयपूरचा मुक्काम फार सुखाचा झाला. तुझा अमृतमय सहवास म्हणजे श्रीकृष्णाचा प्रत्यक्ष अनुग्रह समजला पाहिजे. स्वामीजी, या आनंदाबद्दल सर्व धन्यवाद प्रभू गोपाल कृष्णाला अर्पण असो. दास, राणाजींची दौंडी अद्याप तुझ्या कानावर आली नाही वाटतं. या साध्वीच्या भजनाचा नाद अद्याप माझ्या कानात दुमदुमतो आहे. राणाजींची दौंडी ऐकायला माझे कान मोकळे कुठे आहेत? मीरादेवींच्या आश्रयाचा लाभ झाला म्हणून तू उन्मत्त झाला आहे. संन्यस्त वृत्तीचं सोंग करून राजविलासात लोट पाण्याची हाव धरणारा दांभिक. मीरादेवी, पाहिलं, क्रोध आणि अहंकार या दोन दुर्गुणामुळं विद्वान मनुष्य सुद्धा कसा अविचारी बनतो ते. याच्या विद्वत्तेचा जगाला काडीचा तरी उपयोग आहे का? हेच शब्द तू जिथं तिथं उच्चारले आहेत. रैदास, विद्यादेवीची अप्रतिष्ठा करण्याचा तुझा खटाटोप आता संपुष्टात आला आहे. तुला आत्ताच्या आत्ता घालून देण्याचा अधिकार राणाची मला दिला आहे. आता बऱ्या बोलून इथून चालता हो. साईसाहेब, द्वारकेहून आलेला एक शूद्र आपल्या दर्शनाची इच्छा करत होता. असं? पण द्वारपालाने त्याला आत यायचा मज्जाव केला. ते का? मीरादेवींचं दर्शन झालं नाही तरी आपण द्वारकेहून आणलेला प्रसाद त्यांनी सेवन करावा म्हणून त्याने हा प्रसाद दिला आहे. द्वारकेचा प्रसाद? हो. द्वारकेला जायची माझी इच्छा. द्वारकाधीशाने मला हा प्रसाद पाठवून दिला. सखे, जा त्या अतिथीला इकडे घेऊन ये. ते द्वारकेहून आलेले, त्यांचं दर्शन नको का घ्यायला? जा जा जा, त्यांना इकडे घेऊन ये. मीरादेवी,
शूद्राच्या हातचा प्रसाद तुम्ही हातात धरलात हेच मुळी धार्मिक दृष्ट्या गैर झालं. त्या पतिताचं दर्शन घेऊन तुम्ही हा प्रसाद सेवन करणार आहात का? गुरुजी, भक्तिभावानं जो द्वारकेची यात्रा करून आला तो पतित आहे का? आणि मी म्हणते तो पतित असला तरी त्याला प्रेमानं जवळ नको का करायला? पतिताला जवळ करण्याची शिकवणूक मला माझ्या श्रीकृष्णाने दिली आहे. राजानं ज्याप्रमाणे बलिष्ठाला कह्यात ठेवायचं असतं त्याप्रमाणे राणीनं पतितांचा सांभाळ करायचा असतो. राणी म्हणजे राज्याची माता. स्वतःच्या मुलाला आई कधीतरी पती समजते का? या अतिथी, द्वारकेची यात्रा करायची स्फूर्ती ज्या भक्तिभावाला तुमच्या हृदयात निर्माण केली त्या भक्तिभावाला मी वंदन करते. बरं माई माई माई, देवानं दगडाला का दंडवत घालायचा? भाग्यवंतांनी भणंगाचे का पाय धरायचे? मीरादेवी, या रैदासाच्या नादी लागून माझी आज्ञा झुगारून देऊन धर्मवचनाला हरता फासून तुम्ही माझा अपमान केला आहे. त्या अपमानाचं प्रायश्चित्त भोगण्याची वेळ येऊ नये म्हणून हा कुलगुरू तुम्हाला आज्ञा करतो आहे. या पतिताला आत्ताच्या आत्ता घालून द्या आणि त्यानं दिलेला हा प्रसाद बाहेर फेकून द्या. विद्याशंकरजी, निर्मळ भक्तिभावाचा हा प्रसाद शूद्राच्या हातचा झाला म्हणून तो ग्रहण करायला कोणती हरकत आहे? विद्याशंकर, माझ्या भक्तिभावात ब्राह्मण, शूद्र, अतिशूद्र हा मुळे भेदच उरला नाही हे तुम्हाला माहित आहे ना? मीरादेवी, उदयपूरच्या राजघराण्याचा मी कुलगुरू आहे आणि गुरु या नात्यानं धर्माधर्माच्या बाबतीत सर्व राजकुटुंबियांनी माझी आज्ञाप्रमाणे मानलीच पाहिजे. देवीने हा प्रसाद ग्रहण केला तर कोणता धर्म दुखला जाणार आहे? कुलगुरू या नात्यानं मी जी आज्ञा केली त्या आज्ञेत एका बेअक्कल बैराग्यानं तोंड घातलं मला खपायचं नाही. गुरुजी, रैदासजी सारख्या थोर अतिथींचा उपमर्द करणं आपल्यासारख्या विद्वानांना शोभत नाही हो. राणाजींच्या आज्ञेप्रमाणे हा गोसावळा इथून नाहीसा झाला असता म्हणजे याचा उपमर्द करण्याचं मला काहीच कारण नव्हतं. बेटा विद्याशंकर, स्वतःच्या अंगच्या थोर विद्वत्तेप्रमाणे आपलं देखील थोर करून भक्तिभावाच्या या प्रसादाचं सेवन कर. शूद्राच्या हातचा हा प्रसाद तुझ्या तामसी विद्वत्तेला सात्विक बनवी. एक कवडी चिमटीचा गोसावडा आणि मला शिकवण्याचा आविर्भाव. गुरुजी, पतितांच्या हातचा प्रसाद ग्रहण करायला धर्मशास्त्राची आडकाठी आहे का? हिंदू धर्माचं सार जिथे एकवटलं आहे त्या भगवद्गीतेत माझ्या भगवंतांनी पतितांची उपेक्षा कधीच केलेली नाही. भगवंताच्या निर्मळ चरित्राला मी सर्व शास्त्रापेक्षा अधिक किंमत देते. राम अवतारामध्ये माझ्या भगवंतांनी शबरीची उष्टी बोरं सुद्धा खाल्ली. परमेश्वरावरचं निष्कपट प्रेम प्रत्येक पतिताचा उद्धार करायला समर्थ असतं. हीच ना माझ्या भगवंताची शिकवणूक. तुझ्या त्या श्रीकृष्णाची शिकवणूक जर वेदविद्येशी विसंगत असली तर मीरादेवी, श्रीकृष्णाच्या शिकवणुकीला सुद्धा मी कफदार समजतो. खबरदार विद्याशंकर, झाली इतकी अमर्यादा पुरी झाली. श्रीकृष्णाच्या नावाचा जय जयकार त्रिभुवनात अखंड नांदावा म्हणूनच माझ्या वाणीला जन्म मिळाला आहे. आणि श्रीकृष्णाची निंदा बंद करण्याकरता देवानं मला महाराणी पदाचे अधिकार दिलेले आहे. विद्याशंकर, तुमच्या विद्वत्तेचा या महालात काडीचाही उपयोग उरलेला नाही. श्रीकृष्णाने मला शिकवला आहे या पलीकडे दुसरा धर्म मी ओळखतच नाही. सत्य धर्म यदुराज साधेता, सत्य धर्म यदुराज साधेता, सत्य धर्म यदुराज धर्म यदुराज साधेता, सत्य धर्म यदुराज साधेता, सत्य धर्म यदुराज 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 साधेता, सत्य धर्म यदुराज साधेता, सत्य धर्म यदुराज साधेता. अशुभ मानिता कैसे बचेगा, अशुभ मानिता कैसे बचेगा, अशुभ मानिता कैसे बचेगा. सत्य धर्म यदुराज साधेगा, सत्य धर्म यदुराज साधेगा, सत्य धर्म यदुराज यदुराज आर आर आर
धर्म यदुराज साधिता कृष्ण चरिता धर्म माना कृष्ण चरिता कृष्ण चरिता धर्म माना कृष्ण चरिता धर्म माना वेद विचार उदगे मगना वेद विचार उदगे मगना वेद विचार वेद विचार वेद विचार उदगे मगना धर्म प्रेम मय शिकवी माता धर्म प्रेम मय शिकवी माता सत्य धर्म यदुराज साधिता 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 यदुराज साधिता यदुराज साधिता सत्य धर्म यदुराज साधिता सत्य धर्म यदुराज आघात 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 यदुराज साधिता सत्य धर्म यदुराज साधिता अशुभ मादिता कैसे बचेगा अशुभ मादिता कैसे बचेगा सत्य धर्म यदुराज साधिता सत्य धर्म यदुराज. स्वामीजी, मार्गस्थ होण्या अगोदर आपण या प्रसादाचं सेवन करूया. भ्रष्टाचार भ्रष्टाचार. देवी, या भ्रष्टाचाराबद्दल तुला शासन केल्याखेरीज हा विद्याशंकर राजवाड्याचं एकही धर्मकृत्य करणार नाही, लक्षात ठेव. नुसते माझे पाय धरून काय होणार आहे? रडायची पाय धरायची वेळ गेली निघून. कुलगुरु, मी आम्हाला मी काय करू? हा बलिदानाचा दिवस. आज जर आपण राजघराण्यावर बहिष्कार पुकारला तर आमचे पूर्वज, माझे पती, आपले पूर्वज, आपले पती. पण देवी चंद्रावती, विद्यादेवीचा अपमान, आपल्या कुलगुरूचा अपमान, आपल्या धर्माची बेइज्जत, या गोष्टी तुमच्या मनावर काहीच का परिणाम करीत नाहीत? धिक्कारलेल्या धर्माला संतुष्ट करण्याकरता अवश्य ते दान दिल्याशिवाय हा विद्याशंकर बलिदानाचं पुण्य कार्य करणार नाही. गुरुजी, आपण म्हणाल ते दान आपल्या पदरात टाकायला मी तयार आहे. पण उदयपूरच्या राजघराण्यावर ब्राह्मणांनी पुकारलेला बहिष्कार मी उघड्या डोळ्यांनी पाहायला. आजच्यापेक्षा भयंकर हानी उघड्या डोळ्यांनी पाहायची नसेल तर मी सांगेन ती शिक्षा मीरादेवींना केलीच पाहिजे. कोणती शिक्षा करायची ते सांगा. देवी चंद्रावती, हिंदू धर्माच्या पवित्र संघटनेमुळे आज राजपुतांच्या अंगात मोगलाशी 4 हात खेळण्याची शक्ती शिल्लक उरली आहे. पतितांना मिठ्या मारून हिंदू धर्माची शुद्धता नष्ट झाली म्हणजे त्याबरोबरच राजपुतांचं स्वातंत्र्य सुद्धा नष्ट होईल, हे लक्षात ठेवा. हिंदू धर्माचा नायनाट उदयपूरच्या राजघराण्यानं केला असं सर्व हिंदुस्थान बोलू लागेल. नका नका विद्याशंकर, ही कल्पना सुद्धा मला सहन होत नाही. या सर्व अनर्थाचं कारण जी मीराबाई, तिची तुरुंगात रवानगी करायला मी तयार आहे. नाही देवी चंद्रावती, जगात पुण्यापेक्षा पापच मोहक दिसतं आणि म्हणूनच मीराबाईच्या पाप मार्गावर पुष्कळ प्रवासी जमा झाले आहेत. मीराबाईचा नुसता छळ केला तर तिला सहानुभूती मिळून पापाची शक्ती वाढेल. मग काय करायचं गुरुजी?
पापाचा पाडाव करायला पाप नष्ट केलं पाहिजे. त्या पापाचा प्रसार जर एखादी व्यक्ती करीत असली तर ती व्यक्ती काय ती व्यक्ती नष्ट केली पाहिजे? होय, ती व्यक्ती नष्ट केली पाहिजे. मीराबाईच्या प्राणाचं दान आज हिंदू धर्म मागतो आहे आणि ते मिळाल्याशिवाय या विद्याशंकरानं पुकारलेला बहिष्कार केव्हाही बदलणार नाही. जा देवी चंद्रावती, मीराबाईचं दान धर्माच्या पदरात टाकायला तयार हो. मन धरणी करुणी नाथा शिलते आता मन धरणी करुणी नाथा करुणी नाथा शिलने आता का अंत पगार बदलो मंद बोला का अंत पगार बदलो मंद बोला तेरी अपोदा जला तुझ जला तेरी अपोदा तेव्हा आता कसे हसलात? आता जसे हसलात तसेच बोलू लागा. हे काय बरं असं? मी आपल्याला बोलायला सांगितलं तर आपण हसतच राहिलात. काय झालं?
हसता हसता कुठे नाहीसे झाले. देवा, आपलं ते हास्य दर्शनच मला पुन्हा एक बार घडू द्या. परमेश्वरा, परमेश्वर नाही, परमेश्वराचा दास, दुनियेच्या पैगंबरी धर्माचा रखवालदार, दिल्लीचा बादशाह. देवी, मी अकबर बादशाह तुझ्या दर्शनाला आलो आहे. कोण? अकबर बादशाह? बादशाह, आपण यावेळी येणं का केलं? आणि हे कोण आपल्या बरोबर? हे तानसेनजी आहे. माई, हा तानसेन आपल्याला प्रणाम करतो आहे. श्रीकृष्ण तुम्हा सर्वांचं कल्याण करो. बरं, पण असं वेषांतर करायचं कारण? माई, अशी साशंक होऊ नको. हिंदू स्त्रियांना मी माझ्या माते इतक्याच पूज्य मानतो. बादशहाच्या शुद्ध शिलाची ग्वाही सर्व हिंदुस्थान देत आहे. माई, उदयपूरचा राणा प्रतापी कुंभ माझा शत्रू आहे. त्याच्या राज्यात माझ्या मुसलमानी वेशात मला प्रवेश मिळाला नसता, म्हणून मला हा हिंदूचा वेश घ्यावा लागला. माई, तुझी कीर्ती आज किती दिवस माझ्या कानी येत होती. तुझ्या तोंडच्या भजनाचा आस्वाद घ्यायला आज आम्ही इथं आलो. आमची इच्छा पूर्ण झाली. आम्ही आता येतो. आपली आठवण आम्ही आमच्या जिंदगीत कधी विसरणार नाही. परंतु आमची आठवण तुला राहावी म्हणून या हाराचा तू स्वीकार कर. बादशाह, आपल्या या उदार देणगीचा माझ्यासारख्या विरक्त संन्यासीला काय बरं उपयोग आहे? माई, माझ्या देणगीचा तू अवहेर करू नको. माझ्या देणगीचा तू अवहेर केला तर मुसलमानाच्या देणगी हिंदूच्या महाराणीला पसंत पडली नाही असंच मी समजेन. ठीक ठीक ठीक. बादशहा, तसं मात्र मुळीच नाही. माझ्या श्रीकृष्ण पूजेत हा भेद नाही. माझ्या श्रीकृष्ण पूजेत हिंदू मुसलमान, ब्राह्मण शूद्र, आपला की परका हा मुळी भेदच उरला नाही. माझा श्रीकृष्ण सर्व विश्वाचा सखा आणि सर्व विश्वावर एकसारखं प्रेम करायला त्यानं मला शिकवलं. मग हिंदू आणि मुसलमान हा भेद मी कसा मानेन? बादशहा, आपल्या या देणगीचा माझ्या श्रीकृष्णाचा करता मी स्वीकार करायला तयार. अकबर बादशाह, हो प्रतापी कुंभ? होय, मीच तो प्रतापी कुंभ. बादशाह, उदयपूरच्या महाराणीच्या महालात तू चोरट्यासारखा प्रवेश केला आणि ही बेवकूफ बायको देखील तुझ्या हातचा अलंकार स्वीकारायला सिद्ध झाली. सांगा तुम्हा उभयताना कोणतं शासन करू ते? मला पाहिजे ते शासन कर, पण या देवतेच्या नावाचा असा अमंगल उच्चार करू नको. राणा, तुझ्या 7 जन्माची पुण्याई आणि खुदाची रहे म्हणून तुला ही देवता लाभली. बादशाह, या तुझ्या असल्या कर्माबद्दल राग न मानण्याची उपरती या तुझ्या देवतेच्या सहवासात राहून सुद्धा मला झाली नाही हे मी माझं सुदैवच समजतो. राणा, असली साध्वी जर माझ्या इस्लामी धर्मात पैदा झाली असती तर दुनियेतला प्रत्येक मुसलमान स्वतःला धन्य समजला असता. राणा, या देवतेची आठवण म्हणून माझ्या राज्यात हिंदू लोक जिला आपली माता समजतात अशा गायीचा वध माझे मुसलमान करणार नाही. आणि ज्या राज्यात ही देवता नांदते आहे ते उदयपूरचं राज्य नेहमी स्वतंत्रच आहे. उदयपूरचं राज्य स्वतंत्र आहे ते या तरवारीच्या जोरावर, आणि या तरवारीला जाब देण्याची पाळी आज तुझ्यावर आली आहे. माझा खुशाल प्राण घे. हिंदू धर्माची देवता, माझ्या दिनईराई धर्माची देवता हिचं दर्शन आज मला झालं आहे. या दिव्य दर्शनानंतर जगायचं तरी कशाला? प्रतापी कुंभा, उपस्तुशी तरवार आणि उडव गर्दन या अकबराची. या अकबराकडून तुला यत्किंचितही विरोध होणार नाही हे दर्शवण्याकरता ही माझ्या कमरेची तरवार तुझ्या पायापाशी फेकून देतो. एका क्षणाचाही विलंब न होताना माझी गर्दन उडव. शस्त्रास्थितीवरती शस्त्रोपस्थ हा राजपुतांचा धर्म नव्हे. अकबर बादशाह,
उदयपूरच्या महाराणीच्या महालात तू आज निशस्त्र गाफील आहे. तुझा वध मी आज करणार नाही, पण राजपुतांच्या या हाड वैराला आश्रय देणाऱ्या या मीरेचा मला अभय देऊन तू काय या माईवर शस्त्र चालवणार आहे? अलबात. माझ्या बायकोच्या महालात अकबर पाठाचा प्रवेश झाला आणि मी स्वस्थ बसलो तर उभ्या दुनियेत माझी चितू होईल. शत्रूच्या हाती आपल्या स्त्रिया सापडू नयेत म्हणून रणांगणावर जाण्यापूर्वी आम्ही राजपूत जोहार करीत असतो. मीरा, देवाचं नाव घ्या आणि मराला तयार हो. राणा, या साध्वीचा वध करून. महाराज, आपण कशाला माझ्या करता इतके श्रम घेता? माझ्या अपराधाबद्दल माझा शिरच्छेद होणं हे जर योग्य असेल तर तसंच होऊ द्या. माझे पती हयात असताना भरल्या हाजी कुंकवानं प्रत्यक्ष पतीच्या हातून मला मरण येत आहे. ह्यापेक्षा अधिक सद्भाग्याची आशा आम्ही हिंदू स्त्रियांनी तरी का करावी? नाथ, खुशाल माझा शिरच्छेद करा. मी माझ्या श्रीकृष्ण प्रभूच्या मूर्तीला मिठी मारून बसते. मर्दना देखील माझी आणखी माझ्या गोपाळकृष्णाची ताटातूट झाली नाही म्हणजे मला कळी काळाची देखील भीती उरली नाही. श्रीकृष्णा, तुझ्या चरणी मला आता ठावते. श्रीकृष्ण सुद्धा तुला आता वाचवू शकणार नाही. हा हा राणा, अरे रे, कुठे गेली मीरा? अरे अरे राणा, अविचारानं तू आपल्या हातची मूर्तिमंत पुण्याई गमावून बसलास. काय केलं ते? राणा, मीरादेवी कृष्ण स्वरूप झाल्यापासून माझा विद्वत्तेचा अभिमान पार विरायला गेला आहे. मीरादेवी अंतर्धान कशा पावल्या हे कोडं मला तर सुटलं नाही, पण केवळ विद्वत्तेच्या जोरावर हे कोडं जगाच्या अंतापर्यंत कुणालाही सुटणार नाही. राणा, विद्वत्तेची मान देखील नम्र होते ती अशा चमत्कारापासून. ते सारं खरं असलं तरी या कुंभाच्या चारित्र्याला लागलेला हा कलंक सप्त समुद्राच्या पाण्याने देखील धुतला जाणार नाही. कुबेराच्याही भांडाराला दिपवून लाजवणारं भांडार मी स्वतःच्या हातानं देखता डोळा गमावून बसलो. नाही विद्याशंकर, मीराबाईचं दर्शन लाभण्याकरता मी शेवटचा इलाज करणार आहे. ज्या श्रीकृष्ण प्रभूच्या मूर्तीत गुप्त होताना मी स्वतःच्या डोळ्यानं तिला पाहिलं आहे. ही मूर्ती भंगून टाकली असता मीराबाईचं दर्शन होईल असं मला वाटतं. नका राणाजी, यवनाला सुद्धा लाजिवणार असले मूर्ती विध्वंसाचं पाप आपण करू नका. स्वामीजी, मीराबाईचं दर्शन आम्हाला घडेल का हो? मैनावती, उदयपुरातून हद्दपार केलेला हा रैदास आज तुम्हा सर्वांना मीराबाईचं अखेर दर्शन घडवण्याकरता आलाय. तुम्हाला मीराबाईचं दर्शन घडलं नसतं, पण मीराबाईच्या मातृदेवतेची निस्वार्थी हाक परमात्म्यानं ऐकलेली आहे. तिच्या पुण्याईनं तुम्हा सर्वांना मीराबाईचं अखेर दर्शन घडेल. मातेच्या पुण्याई पुढं प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा नम्र व्हावं लागतं. गोपाल कृष्णा, तुझ्या सन्नीत गेलेल्या मीराबाईचं दर्शन घडवून तिच्या माते बरोबर या सर्वांना कृतार्थ कर. गोपाल राधे श्याम गोविंद गोपाल राधे श्याम गोविंद सब बहा तेरा जन सब बहा तेरा जन रंगना जैसे द्रौपदी दादा बाड़ा जैसे द्रौपदी दादा बाड़ा जैसे सदन
राजधाम